वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आणि वाशिम पोलिसांमध्ये जवळपास 3 तास चर्चा झाली आहे। पूजा विरोधात आज होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे। आज संभाजी ब्रिगेड पूजा खेडकर यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे। ऑडीवरचा लावलेला अंबरदिवा किंवा मग गाडीवर लावलेली पाटी या सगळ्या प्रकरणामुळे खेडकर वादात सापडल्यात। पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची सुद्धा पोलीस चौकशी करणार आहेत। दिव्यांग आयुक्त कार्यालयाकडून पुणे पोलिसांना चौकशी करण्याचं पत्र आलेलं आहे। त्याच्यामुळे आता खेडकर यांचा पाय आणखी खोलात जातोय। प्रतिनिधी देव इंगोले सध्या आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। देव, नेमकं कशा पद्धतीचं आंदोलनाचं स्वरूप असेल आणि या सगळ्या संदर्भात खेडकरांनी माध्यमांशी काही बोलायला प्रतिसाद दिलाय का? रिद्धी, काल रात्री 10:30 वाजतापासून तर 12:30 वाजेपर्यंत वाशिमच्या पोलिसांचं जे पथक होतं ते या ठिकाणी दाखल झालं होतं आणि वाशिम मधलं जे शासकीय निवासस्थान आहे म्हणजे शासकीय इथलं जे विश्रामगृह आहे त्या ठिकाणी सध्या पूजा खेडकर ह्या राहत आहेत आणि त्या ठिकाणी हे पथक दाखल झालं होतं। यामध्ये वाशिमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ह्या सुद्धा होत्या आणि त्यांच्यासोबत अन्य काही अधिकारी आणि कर्मचारी होते। त्यांनी पूजा यांच्यासोबत तब्बल 3 तास चर्चा केलेली आहे आणि आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार पूजा खेडकर यांनी स्वतः या सगळ्या संदर्भात पोलिसांशी मला बोलायचं आहे, काही माहिती द्यायची असं जिल्हाधिकारी यांना सांगितलं होतं आणि त्यांच्या परवानगीने हे त्यांनी पोलिसांशी चर्चा केलेली आहे। पण 3 तास चर्चा झाली आणि रात्री 10:30 वाजताच्या नंतर हे पथक दाखल झालं। त्यानंतर नेमकी चौकशी होती की पथकाला आणखी काही माहिती द्यायची होती पूजा खेडकर यांना, ही माहिती मिळू शकली नाही। पण त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज संभाजी ब्रिगेड ही वाशिम मध्ये पूजा खेडकर यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे आणि त्यांची मागणी आहे की पूजा खेडकर यांच्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी आणि त्यांना बडतर्फ करावं, तसेच वाशिम जिल्ह्यातून तात्काळ त्यांची या ठिकाणावरून बदली करण्यात यावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। होऊ शकतं की कदाचित या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना जे पोलीस प्रोटेक्शन लागणार आहे, अतिरिक्त महिला पोलीस त्यांच्यासोबत त्यांना हव्या असतील, त्या दृष्टिकोनातून त्यांनी चर्चा केल्याची शक्यता जास्त आहे। रिद्धी जी, निश्चित देव, आणि या सगळ्या प्रकरणाचे पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।